आणि ज्याप्रमाणे संध्याकाळच्या सत्रात सामने निघतायत धावांचा देखील ओक मैदानात वाढताना पाहायला मिळतोय. धावा देखील बनतात आणि अशा क्षणाला टॉस जिंकल्यावरती या संध्याकाळच्या सत्रात क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय शिवगड 11 क्रिकेट संघाने. सलामीची जोडी मैदानात गणेश नॉन स्ट्रायकिंग एंडला आणि त्याच्या बरोबरीला स्ट्रायकिंग एंड वरती मिथ हा बॅटर मैदानात पाहायला मिळतोय. दामोदर गोलंदाजी मार्कवरती पहिलं षटक राईट अमाउंट द विकेट असेल. पॉवर प्लेचं षटक. दोन क्षेत्ररक्षकांचं प्रोटेक्शन ऑन सेटला डीप काउ कॉर्नर. यावेळी चांगला चेंडू खोलवर डप्याचा ऑन साइडला हलक्या त्याने दिशा दाखवली. स्क्वेलेक्सचा क्षेत्ररक्षक जरूर पोहोचला. वेगात गतीने चेंडू अडवत असताना फेक नॉन स्ट्रायकिंग एंडला, परंतु या दरम्यान एक धाव निघालेत. सिंगलने खातं उघडलंय स्वतःचं देखील आणि त्याचबरोबर सांघिक धावसंख्येचं देखील. मित या बॅटरने सिंगलने स्ट्राईक रोटेड. यावेळी मागील सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा मानकरी गणेश स्ट्रायकिंग एंड वरती सज्ज असेल. गणेशसाठी पहिला चेंडू इनसाइड आउट अपिश फटका थ्रू द एक्स्ट्रा कव्हर. चेंडू एक टप्पा घेत असताना जाईल सीमारेषा पलीकडे. बेतुल बिग बॅशचा हा क्रॅकिंग दमदार चौकार गणेशच्या बॅटमधून. पहिल्या चेंडूचा सामना करत असताना कमालीचा फटका मैदानात गणेशच्या बॅटमधून थ्रू द एक्स्ट्रा कव्हरला तो चौकार आणि सागिक धावसंख्या 5 रन 5 रन स्कोर बोर्डवरती. गणेश स्ट्रायकिंग एंडला सज्ज असेल. पुढील चेंडू या षटकातील राईट अबाउट द विकेट सज्ज झालाय दामोदर. यावेळी अक्रॉस बॅटने ऑन साइडला फटका खेळला. शॉट मिड विकेटला चांगले क्षेत्ररक्षण. ताळमेळ चुकलाय. कॉलिंग चुकीचं मैदानात. धाव घेण्याचा प्रयत्न मित रनआउटच्या स्वरूपात माघारी परतेल. आणि क्रिकेटमध्ये नेहमीच आम्ही म्हणत असतो की यस नो वेट हे शब्द उच्चारणं खूप महत्वाचं रनिंग बिटवीन द विकेटमध्ये. आणि ते खराब ताळमेळ खराब कॉलिंग मैदानाच्या आतमध्ये पहिला धक्का बसतोय केरकर ब्रदर्स क्रिकेट टीमला. सांघिक धावसंख्या 5/1 बाद. गणेश याची साथ देण्यासाठी मित माघारी परतल्या. एक या धावसंख्येवर रनआउटच्या स्वरूपात ती विकेट गमावले केरकर ब्रदर्स या टीमने. गोलंदाजी मार्कवर दामोदर. यावेळी ऑन सेटला फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगला पोहोचलाय. कोणते धाव नाही. या चेंडूवरती थांबवलंय धाव घेण्यासाठी गणेश या बॅटरने. यावर चेंडूवरती जोखीम ती पत्करली नाही दोन्ही बॅटरने. निर्धाव चेंडू या धावपलकावर सांघिक धावसंख्या 5 रन लॉस ऑफ 1 विकेट. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक प्रारंभिक षटक ज्यामध्ये दोन क्षेत्ररक्षकांचं प्रोटेक्शन ऑन सेटला मिड विकेट डिपकाव कॉर्नर. आणि अशा शहराला फटकेबाजी मैदानात. यावेळी अपेश फटका खेळावाडी स्लॉंग ऑफला चेंडूचा प्रवास वेगात गतीने झालाय. चेंडू झालाय फरार सीमारेषा पार. बेतुल बिग बॅशचा आणखी एक दमदार चौकार मैदानात. नऊ धावा धावपलकावर 9 रन लॉस ऑफ 1 विकेट. प्रज्वलने खातं उघडलंय. स्वतःचं अकाउंट ओपन केलं या चौकाने. आणि या षटकातील अंतिम चेंडू असेल. गोलंदाज दामोदर सज्ज झालाय. राईट अबाउट द विकेट. पॉवर प्ले मधील हा अंतिम चेंडू स्ट्रायकिंग एंड वरती. प्रज्वल हा बॅटर. यावेळी ग्लान्स करण्याचा प्रयत्न. यष्ट्या वाकवलाय. त्रिफळा उद्ध्वस्त होत आहेत. क्लीन बोल केलाय बॅटर प्रज्वल. याला शपळून फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु वेगवान चेंडू गोलंदाज दामोदर याचा. डावी यष्टी वाकवली मैदानाच्या आतमध्ये. दांडी गोल केली बॅटर प्रज्वल याची. दुसरा धक्का बसतोय केरकर ब्रदर्स क्रिकेट टीमला. सांघिक धावसंख्या 9 धावा 2 बाद.
एक षटक समाप्त होत असताना सागिक धावसंख्या धावफलकावर 9 रन लॉस ऑफ 2 विकेट. गोलंदाजी मार्केटपणावरती दुसरं षटक ओव्हर नंबर 2 राजशेखर गोलंदाजी मार्कवर. नवीन बॅटर मैदानात दाखल झालाय. गणेश याची साथ देण्यासाठी नॉन स्ट्राइक एंडला प्रशांत हा बॅटर नॉन स्ट्राइक एंड वरती. 4 षटकांचा खेळ मैदानात बाकी आणि या कालावधीत किती धावा बनवल्या जातील या 4 षटका दरम्यान. केरकर ब्रदर्स क्रिकेट टीम कडून राजशेखर गोलंदाजी मार्कवर राईट अप ओव्हर द विकेट. शॉर्ट चेंडू पुलचा फटका मिड विकेटला खेळ डीप मध्ये आहे क्षेत्ररक्षक परंतु चेंडू पासून खूप दूर राहताना पाहायला मिळतोय. चेंडू सीमारेषा उल्लंघन करतोय जातोय 4 धावांसाठी चौकार. गणेशच्या बॅटमधून निघालाय राजशेखरच्या विरोधात आणि या चौकाराने सांघिक धावसंख्या 13 धावा 13 रन लॉस ऑफ 2 विकेट. गणेशच्या बॅटमधून धावा निघतायत केरकर ब्रदर्स क्रिकेट टीम साठी आणि त्या धावा देखील खूप महत्वाच्या आहेत. यावेळी शॉर्ट चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट पुलचा फटका मिस टायमिंग झाला परंतु मिड विकेटला डीप मध्ये आहे क्षेत्ररक्षक. यावेळी चेंडू अडवलाय फेक केले नॉन स्ट्राइक एंडला 1 या धावसंख्येने सांघिक धावसंख्या 14 रन 14 धावा धावफलकावर. सिंगल डबल धावा आणि त्याचबरोबर खराब चेंडूवरती मोठे फटके या रणनीतीने फलंदाजी मैदानात केरकर ब्रदर्स या क्रिकेट टीम कडून स्ट्राइक एंड वरती प्रशांत असेल. लोअर फुल टॉस चेंडू फटका कव्हरला खेळायचा होता परंतु चेंडू निघाला ऑन साइडला मिड विकेटला चेंडू अडवला. या दरम्यान 1 धाव प्रशांतच्या बॅटमधून सिंगल कंप्लीट होत असताना सांघिक धावसंख्या 15 रन लॉस ऑफ 2 विकेट. 15 धावा धावफलकावर. थोडस संत गतीने चालू असलेलं धावफलक या केरकर ब्रदर्स क्रिकेट टीम कडून. ऑन साइडला फटका पुन्हा एकदा मिड विकेटला क्षेत्ररक्षक चूक करतोय. 1 धाव घेण्याचा तो प्रयत्न थोडीशी हानाची स्थिती मैदानाच्या आतमध्ये कॉलिंग थोडंसं चुकलंय परंतु अंतिम क्षणात त्या खराब क्षेत्ररक्षणामुळे मिळालेली 1 धाव सिंगल मैदानात आणि या सिंगलने सांघिक धावसंख्या 16 धावा या धावफलकावर. गणेशला जीवनदान मिळाले मागील षटकात. या षटकात जर पाहिला तर तो ताळमेळ खराब दोन्ही बॅटरच्या दरम्यान. फुल टॉस चेंडू फटका डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खेळलाय प्रशांत या बॅटरने चेंडू पाठवलाय सीमारेषा पलीकडे चौकार प्रशांतच्या बॅटमधून. दोन षटकांच्या समाप्तीनंतर 20 धावा धावफलकावर. 2 फलंदाज बाद होत असताना 10चं रन रेट मैदानाच्या आतमध्ये आणि त्या 10च्या रन रेटने धावा बनतायत केरकर ब्रदर्स क्रिकेट टीम साठी. प्रशांत आणि मैदानात गणेश ही जोडी मैदानात जमले आहेत. या संघासाठी धावा बनवत आहेत आणि त्या जोडीला तोडण्यासाठी आता या 3ऱ्या षटकात श्रीराज हा गोलंदाज. ट्वेंटी रन लॉस ऑफ 2 विकेट. 3ऱ्या षटकाची सुरुवात राईट अबाउट द विकेट. श्रीराज गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू खोलवर टप्प्याच्या सरळ बॅटने फटका खेळला लॉंग ऑनला डीप मध्ये आहे क्षेत्ररक्षक चेंडू अडवेल फेक करेल. या दरम्यान 1 धाव सिंगल कंप्लीट होईल बॅटर गणेशच्या बॅटमधून आणि या सिंगलला सांघिक धाव संख्या 21 रन. संध्याकाळचं सत्र आणि ज्याप्रमाणे जर पाहिलं तर सामना रंगला या 2 बलाढ्य संघादरम्यान. रोमांचक लढत नक्कीच पाहायला मिळेल प्रेक्षकांना. ऑन साइडला फटका खेळाय खोलवर टप्प्याचा चेंडू. याही वेळी मनगटाच्या सहाय्याने चेंडू वळवलाय मिड विकेटला जोपर्यंत चेंडू अडवण्यात आलाय. 1 धाव याही चेंडूवरती प्रशांतच्या बॅटमधून आणि या सिंगलने सांघिक धाव संख्या 22 धावा 22 रन लॉस ऑफ 2 विकेट. नेल्सन फिगर आकडा धावफलकावर. मोठे फटके हे खूप महत्वाचे असतात आणि ते मारण्याचा प्रयत्न यावेळी मिस टायमिंग फटका चेंडू हवेत खेळला मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाचा अथक प्रयत्न झेल घेण्यासाठी. काय एफर्ट मैदानात लावला या क्षेत्ररक्षकाने. डीप स्क्वेअर लेगला होता शॉट मिड विकेट पर्यंत झेल घेण्यासाठी लावलेला एफर्ट मैदानाच्या आतमध्ये आणि तो टेनिस क्रिकेटचा लेवल मैदानात पाहायला मिळतोय. कमालीचं क्षेत्ररक्षण झेल जरूर सुटलं परंतु पूर्णपणे एफर्ट लावलाय. 100% एफर्ट क्षेत्ररक्षणाच्या आतमध्ये. मिस टायमिंग फटका चेंडू हवेत खेळ्या पुन्हा एकदा परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू विसावेल. कव्हरला एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक पोहोचेल फील्ड करेल. सिंगल मेल या चेंडूवरती.
प्रशांत या बॅटरला सिंगलने सांघिक धावसंख्या 24 रन, 24 धावा धावपलकावर. आतापर्यंत या षटकाचा विचार केला 4 चेंडूवरती सिंगल धावा निघाल्यात. मोठ्या फटक्यांना रोधक लावले आहे गोलंदाज श्रीराजने. वेगवान चेंडू न टाकता यावेळी गती कमी केली थोडीशी या चेंडूतील. एक बेग चेंडू पडल्यानंतर थोडासा गती कमी होत असताना निघालाय विकेट किपर कडून फ्लाइंग स्लिपच्या क्षेत्ररक्षणाच्या दिशेने. निर्धाव चेंडू या धावपलकावर चांगली गोलंदाजी, भेदक मारा ती दाहकता मैदानाच्या आतमध्ये पेश करतोय गोलंदाज श्रीराज. खराब चेंडू, लेग ब्रेक चेंडू पाहिला तर उजव्याशीच्या खूपच बाहेर, अगदी अर्ध्या खेळपट्टीवरती चेंडू पिच केलाय गोलंदाज श्रीराज याने. एक धाव अतिरिक्त स्वरूपाची आणि एकेरी धावण्यास सांघिक धाव संख्या 25 रन, 25 धावा धावपलकावर. तिसरा षटक राईट बोर्ड द विकेट असेल श्रीराज हा गोलंदाज. यावेळी मोठा फटका गणेशच्या बॅट मधून, मोठा टोला मिड विकेटच्या वरून. बेतुल बिग बॅश सहा क्रॅकिंग दमदार षटकार गणेशच्या बॅट मधून निघतोय. तीन षटकांच्या समाप्तीनंतर सांघिक धावसंख्या आता 10च्या रन रेटने धावा बनत आहेत. मैदानाच्या आतमध्ये केरकर ब्रदर्स क्रिकेट टीम साठी 31 रन, लॉस ऑफ 2 विकेट. पंकज आलाय गोलंदाजीसाठी या चौथ्या षटकात. स्लॉक षटका दरम्यान राईट आर्म राऊंड विकेट असेल. चेंडू पुढे टाकलाय, समोरच्या दिशेने फटका खेळला, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक जज करतोय झेल साठी. टिपलाय झेल फलंदाज प्रशांतचा संपलाय खेळ मैदानात. तिसरा धक्का, फलंदाज प्रशांत माघारी परतेल, बनेल डगआउटचा शिकार. 3 बाद 31 रन. विकेट 31 धावा 3 गडी बाद होत असताना नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. संतू हा बॅटर गणेशची साथ देण्यासाठी. चौथं षटक, पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवले गोलंदाज पंकज याने. स्लॉक षटकाची सुरुवात विकेट प्राप्त करत असताना शॉर्ट चेंडू कट करण्याचा प्रयत्न सफल झालाय आणि त्याचमुळे पंच देखील सांगतायत की चेंडू खेळण्यासाठी होता बॅटर संतू या बॅटरसाठी. ज्यावेळी सफल झाला त्यावेळेस रुंदावलेली स्क्वेअरची रेषा. निर्धाव चेंडू, डॉट चेंडू धावपलकावर. सांघिक धावसंख्या 31 रन, लॉस ऑफ 3 विकेट. पुढे टाकलाय, कव्हरला फटका खेळला, एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये आहे क्षेत्ररक्षक वाडीश लॉंग ऑफचा पोहोचलाय. एक धाव मिळेल या चेंडूवरती आणि त्याकडे चांगले क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळाले. त्यानंतर फेक देखील नॉन स्ट्राइक एंडला. या दरम्यान सिंगल कंप्लीट होत असताना सांघिक धावसंख्या 32 रन, लॉस ऑफ 3 विकेट. फोर्थ ओव्हर इन प्रोग्रेस. चौथ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर आणि यावेळी फुल टॉस. 6 धावांचा टोल वसूल केलाय बॅटर गणेश याने आणि 6 धावांचा टोल बसलाय गोलंदाज पंकज याच्या वरती. क्रॅकिंग षटकार मैदानात. लॉस ऑफ 3 विकेट. 38 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. आक्रमण सातत्य मैदानात. गणेश या बॅटर कडून याही वेळी तोच प्रयत्न झाला, थोडासा सफल झाला. ऑन साइडला स्क्वेअर लेग मिड विकेटच्या क्षेत्रात मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावेळी चेंडू बॅटला न लागता यावेळी लागलाय चेंडू शरीरावरती आणि त्याचमुळे चेंडू देखील त्याच ठिकाणी स्थिरावलाय. निर्धाव चेंडू धावपलकावर. डॉट चेंडू. सांघिक धाव संख्या 38 रन. पुढे टाकला, आडवा बॅटने फटका खेळला, स्क्वेअर लेगला डीप मध्ये आहे क्षेत्ररक्षक. चेंडूवरती आलाय वेगात गतीने, चेंडू फेक करत असताना पाहिलं तर नॉन स्ट्राइक एंडला. या दरम्यान एक धाव या चेंडूवरती. सिंगलने सांघिक धाव संख्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर 39 रन, 39 धावा, लॉस ऑफ 3 विकेट. 6 चेंडूंचा खेळ मैदानात बाकी राहिला.
आक्रमण हे सातत्याने मैदानात झाले या चौथ्या षटकात, परंतु त्या आक्रमणाला देखील रोखणारी गोलंदाजी. फक्त 8 धावा खर्च करतोय गोलंदाज पंकज आपला संघाकडून. ते भेदक षटक मैदानात पाहायला मिळाले, कंजूशी करणारं षटक या चौथ्या षटकादरम्यान शिवगड 11 क्रिकेट टीम कडून या महत्वाच्या स्लॉग षटकादरम्यान आजच्या दिवसातील मॅच नंबर 7 या आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये अनुभवतोय. बेतुल बिग बॅश ही क्रिकेट स्पर्धा एक भव्य दिव्य आयोजन या स्पर्धेचं. आणि जर पाहिलं तर या क्रीडांगणावरती रंगलेला हा क्रिकेटचा थरार, क्रिकेटचा हा सोहळा, क्रिकेटचा रणसंग्राम. राजा गोलंदाजी मार्गवरती अंतिम षटकादरम्यान या देश षटकादरम्यान मिड विकेटला फटका खेळला, चांगल्या क्षेत्ररक्षण डीप मिड विकेटला तडेकडे. तर पाहिले तर पैकी होत असताना एकच धाव्या चेंडूवरती संतू हा बॅटर स्किट झालाय, खेपपट्टीवरती तो पडलाय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न जरूर केला होता दोन्ही बॅटरने, परंतु तो नकार पाहायला मिळतो. सिंगल मेल या चेंडूवरती आणि या सिंगलने 40 रन या स्कोर बोर्डवर. अंतिम 5 चेंडूंचा खेळ बाकी, किती धावा अजून जोडल्या जातील? 40 रन स्कोर बोर्ड वरती पाहायला मिळतात. प्रथम फलंदाजी करत असताना केरकर ब्रदर्स ही क्रिकेट टीम या सामन्यात पुढे टाकलाय, समोरच्या दिशेने लॉफ्ट केलाय, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात, डीप लॉंग ऑनला झेल पकडलाय. फलंदाज संतू माघारी परतेल, बनेल डगआउटचा शिकार. आक्रमण करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग फटका, कमालीचा झेल डीप लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षकाकडून मैदानात पाहायला मिळतोय. चौथा धक्का, 4th विकेट डाऊन, 40 रन स्कोर बोर्ड वरती. निलेश नवीन बॅटर मैदानात. 40 रन लॉस ऑफ 4 विकेट ही स्थिती या धावपलकावरती. 4 गडी बाद होत असताना 40 धावा धावपलकावर. निलेश हा नवीन बॅटर मैदानात. टाकी एंडवरती असेल, अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी. मोठे फटके ते सातत्याने खेळ खूप महत्वाचं असेल. अटॅकिंग क्रिकेट, अटॅक इज प्लेअर ऑफ बेस्ट डिफेन्स. आक्रमकता ही बचावाचं साधन मानलं जातं आणि त्या आक्रमकतेला मैदानात नक्कीच नवीन फलंदाज निलेश याला देखील सुरुवात करावी लागेल. त्याप्रमाणे गोलंदाजी मैदानात झाले. शिवगड 11 क्रिकेट टीम कडून ती गोलंदाजी पाहता नक्कीच रोखल्या मोठ्या फटक्यांपासून. ऑन साइडला 4 क्षेत्ररक्षक, डीप लॉंग ऑन, डीप कॉर्नर, डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग, 30 या सर्कलच्या बाहेर. ऑफ साइडला वाईडिश लॉंग ऑफ एक तैनात आणि 30 या सर्कलच्या आतमध्ये डीप कव्हर, डीप एक्स्ट्रा कव्हर. फुल टॉस चेंडू निलेशच्या बॅट मधून दमदार फटका निघालाय. चेंडू प्रेक्षक वर्गात पाठवलाय सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी षटकार मैदानात निघालाय बॅटर निलेशच्या बॅट मधून. या षटकाला सागिक धाव संख्या 46 रन, 46 धावा. आल्याला मैदानाच्या आतमध्ये मोठ्या फटक्याने स्वतःच्या इनिंगची सुरुवात. लास्ट बॉल असेल या पहिल्या इनिंग दरम्यान. अंतिम षटकातील स्ट्रायकी एंड वरती गणेश नॉन स्ट्रायकी एंडला बॅटर. अंतिम चेंडू पायावरती फ्लिक केलाय. ऑन साइडला ताकदवर फटका, मिड विकेटच्या वरून चेंडू लांबच लांब पाठवलाय सीमारेषा पलीकडे. बेतुल बिग बॅशचा आणखी एक दमदार क्रॅकिंग. झालाय 54 रन स्कोर बोर्ड वरती. लॉस ऑफ 5 विकेट, 55 धावांचं टार्गेट, 55 रनचं टार्गेट या मॅच मध्ये शिवगड 11 क्रिकेट टीम समोर ठेवण्यात आले. केरकर ब्रदर्स क्रिकेट टीम कडून काय घडेल या सामन्यादरम्यान, कोणता संघ विजयी ठरेल? केरकर ब्रदर्स आतापर्यंत जर पाहिलं तर मागील सामन्यादरम्यान विजय प्राप्त करत असताना या टेबल टॉपर ही क्रिकेट टीम पाहायला मिळते. नक्कीच या सामन्यादरम्यान देखील तेच प्रदर्शन मैदानात पाहायला मिळेल का? याही सामन्यात तो विजय पाहायला मिळेल काय? हे सगळ्यासाठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये जोडले जातील शैलेश सर आणि त्याचबरोबर संतोष मरिये सर.
या एका धावेने शिवगड 11 या टीमचा श्री गणेश होते 55 धावांचा पाठलाग करताना धावफलकावर धावसंख्या टोटल 1 धाव ही धावफलकावर सोमेश आणि इतर साथ देण्यासाठी श्रीराज सोमेश श्रीराज ओपनिंग पेस सलामीची बिन्नीची जोडी आपण पाहतोय 55 धावसंख्येचा पाठलाग करताना या मॅच मध्ये तर प्रतिस्पर्धी संघाचा विचार केला तर केरकर ब्रदर्स संघ या टीमची विजयाची घोडदौड चालू आहे आणि तोच संघ आपण पाहतोय यावेळी अल्टीपल्टी खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता बॅटरकडनं बॅटचा आणि चेंडूचा कुठलाही संपर्क नाही बाकीचं काम पूर्ण कोणी विकेट किपरने आणि इथं मात्र डॉट बॉल आपण पाहतोय धावफलकामध्ये कुठलाही बदल नाही टोटल धावफलकावर धावसंख्या 1 धाव ही धावफलकावर 55 धावसंख्येचा पाठलाग करताना शिवगड 11 संघ आपण पाहतोय आतापर्यंत या षटकातील 2 चेंडूचा खेळ समाप्त होतोय पुढील बॉल प्रशांतचा हा बॉल हाफ ट्रॅकर बॉल होता इथं मात्र मोठा फटका पाहायला भेटतो इथं मात्र फिल्डरचा आणि चेंडूचा जमला मेळ आणि फलंदाजचा संपला खेळ विकेट क्रमांक पहिला धक्का बसतोय तो शिवगड 11 या टीमला धावफलकावर धावसंख्या टोटल 1 धाव टी हादरा शिवगड 11 या टीमला धावफलकावर धावसंख्या टोटल 1 धाव 55 धावांचं या मॅच मध्ये उत्तर द्यायचंय आणि पहिला धक्का बसलाय आणि फलंदाज माघारी परतलेला हा बॅटर श्रीराज आपण पाहतोय सस्तात माघारी परततोय नेक्स्ट बॅट्समन बॅटर राजशेखर आल्या मोठा फटका खायचा प्रयत्न चेंडू हवेत नो मॅन्स लाईन मध्ये चेंडूचा प्रवास आपण पाहतोय डीप लॉंग ऑनला जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूची फेकी करतोय बऱ्याच विलंबाने थोडीशी वाईडिश तोपर्यंत 2 धावांची लईलूट केली आणि 2 धावेने धावफलकावर धावसंख्या टोटल 3 धावा धावफलकावर टोटल 3 धावा 55 धावसंख्येचा पाठलाग करताना टोटल 3 लॉस ऑफ 1 विकेट फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस पुढील बॉल याबी खोलात टाकला होता बॉल आपण पाहतोय फुल लेनचा बॉल होता बॅटचा आणि चेंडूचा कुठलाही संपर्क नाही डॉट बॉल धावफलकामध्ये कुठलाही बदल नाही धावफलकावर धावसंख्या 3 धावा एका गड्याच्या मोबदल्यात 55 धावांचं उत्तर द्यायचं या मॅच मध्ये शिवगड 11 या टीमला यावेळी अप्रतिम फुल लेनचा बॉल होता मधल्या स्टोरचा बॉल होता इथे मात्र धावेची तमाम शंका समाप्त होते धावफलकामध्ये कुठलाही बदल नाही धावफलकामध्ये आपण पाहतोय 3 धावा धावफलकामध्ये एका षटकाचा खेळ समाप्त होते टोटल 3 धावा 55 धावसंख्येचा पाठलाग करताना टोटल 3 लॉस ऑफ 1 विकेट बॉलिंग मध्ये आपण चेंजेस पाहतोय आणि सेकंड ओव्हर आपण पाहतोय गोलंदाज गणेश वैयक्तिक स्वतःकडनं पहिल्या टीम कडनं षटक क्रमांक 2 आणि या दुसऱ्या षटकातील पहिला बॉल राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा असेल आणि समोर असेल बॅटर स्ट्रायकिंग एंडला पहिला बॉल फेस करण्यासाठी सोमेश आपण पाहतोय पहिला बॉल थोडासा स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचा प्रयत्न होता आणि पहिला बॉल सुंदर बॉल आपण पाहतोय अचूक टप्प्याचा हा बॉल होता गणेशचा पहिला डॉट बॉल आणि डॉट बॉलने सुरुवात करतोय या दुसऱ्या ओव्हरची गणेशचं कौतुक करावं लागेल पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करताना 32 धावा जमवल्या आपल्या टीमसाठी चांगलं प्रदर्शन आणि चांगलं योगदान आतापर्यंत यावेळी खोलाट मध्ये टाकलेला चेंडू इथं मात्र फलंदाज पाऊल टाकतोय पंकज चौथ्या क्रमांकासाठी बॅटर आपण पाहतोय
पुढील बॉल पेस करण्यासाठी सज्ज असेल ऑन स्ट्राईक आणि गोलंदाज सज्ज असेल गणेश. राईट अप फोर्थ विकेट. गणेश एक अष्टपैलू खेळाडू, ऑल राऊंडर खेळाडू आपण पाहतोय. चांगलं प्रदर्शन प्रत्येक मॅच मध्ये चांगलं योगदान देतोय आपल्या टीमसाठी. आणि या ओव्हरमध्ये आपण पाहतोय पहिला त्याच्या स्पेलमध्ये ब्रेक थ्रू आणि प्रतिस्पर्धी संघाचे 2 खेळाडू बाद होत आहेत. तर पुन्हा एकदा आपण बोलूया मॅच कडे. पुढील बॉल घेऊन सज्ज असेल गोलंदाजी ट्रॅकवर गणेश ऑन द मार्क. राईट आर्म ओव्हर द विकेट आणि समोर असेल बॅटर पंकज हा बॉल फेस करण्यासाठी. यावेळी स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचा प्रयत्न. उजव्या यष्टीवरचा चेंडू बराचसा बाहेर. चेंडू पंचांनी दंडात्मक कारवाई केली गोलंदाज गणेश वरती. अतिरिक्त धाव ही बहाल केली जाईल प्रतिस्पर्धी संघाला आणि या अतिरिक्त धावेने धावफलकावर धावसंख्या टोटल ही परावर्तित होते. ती 4 धावा. धावफलकावर 55 धावसंख्येचा पाठलाग करताना टोटल 4 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात. पुढील बॉल गणेश. यावेळी टॉस बॉल होता. फनपुटचा वापर केला. चेंडूला पाठवलं स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. चेंडू जाईल. चेंडू हा सीमारेषेच्या बाहेर ट्रॅव्हल होते पण पंचांनी इथं मात्र नक्कीच तिसऱ्या पंचांची मदत घेतलेली आहे. इट्स बीमर नो साडी. बॅटिंग लाईन कडनं रिव्ह्यूची मागणी झालेली आहे. बीमर साडी. पर डिलिव्हरी. तर हा बॉल आपण पाहतोय अप्रतिम होता. तर पंच सांगतायत 6 धावा. तर षटकाराने धावफलक हे परावर्तित होते. धावफलकावर धावसंख्या टोटल आपण पाहतोय 10 धावा. 10 टोटल लॉस ऑफ 2 विकेट. 55 धावांचं पाठलाग करायचंय. धावफलकावर धावसंख्या 10 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. पुढील बॉल गणेश ऑन द मार्क. राईट अप ओव्हर द विकेट. पंकजसाठी हा बॉल फुल लेनचा बॉल होता. उजव्या यष्टीवरचा चेंडू सुंदर आखूट टप्प्याचा बॉल. इथं मात्र प्रतिस्पर्धी संघाच्या बॅटरकडे पंकजकडे कुठलंही उत्तर नाही, कुठलाही अंदाज नाही. बाकीचं काम पूर्ण केलं विकेट किपरने. डॉट बॉल आणि कमबॅक पाहायला भेटते ते गणेश कडनं. या अगोदर चेंडूवरती षटकार खर्च केल्यानंतर कुला टाकला होता ऑन साईडला. हा फटका खेळलाय. चेंडूचा प्रवास होतोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. डीपला क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव ही लिलया पूर्ण केली जाईल तर दुसऱ्या धावेची तमाम शंका ही समाप्त केली जाईल आणि या सिंगलने टोटल धावफलकावर धावसंख्या ही परावर्तित आपण पाहतोय. टोटल 11 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. 55 धावसंख्येचं उत्तर देताना टीम शिवगड 11 संघ टोटल 11 धावा. लास्ट बॉल टू गो. हा चेंडू सुंदर होता. फुल लाईनचा बॉल होता. शॉर्ट फॉरवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडूचा प्रवास होतोय आणि इथं मात्र 1 धाव ही चोटी पूर्ण केली जाईल सहजासहजी आणि या एका धावेने धावफलकावर धावसंख्या टोटल 12 धावा धावफलकावर. टन टना टन 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 तारा चलती है क्या 9 से 12 टोटल 12 धावा धावफलकावर. इथं मात्र 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 12 चेंडूचा खेळ समाप्त होते आणि प्रति षटकामागे 6 धावेच्या सरासरीने टोटल 12 धावा. आता 18 बॉल मध्ये 43 धावसंख्येची आवश्यकता. 18 बॉलांत 43 रन जिंकवा जाय ते शिवगड 11 या टीमिक.
संतूचा पहिला बॉल पूर्ण लेनचा बॉल होता ऑन साइडला उडवले स्टँड अँड डिलिव्हर चेंडू सीमारेषा पार आउट ऑफ दी पार षटकार. पहिल्या बॉलवर आक्रमण झालेलं आहे संतू विरोधात आणि इथं मात्र 6 धावेने धावफलकावर धावसंख्या टोटल ही परावर्तित झालेली आहे 18 धावा टोटल 18. पंकजच्या बॅट मधून पहिल्या बॉलवर षटकार येतोय थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. यावेळी खोलात टाकला होता चेंडू ड्राईव्ह केलाय कव्हर ड्राईव्हचा फटका पाहायला भेटतोय डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक येतोय चेंडू पर्यंत पोहोचतोय तोपर्यंत एकच धाव. दुसऱ्या धावेची तमाम शंका ही समाप्त होते आणि एका धावेने धावफलकावर धावसंख्या टोटल 19 धावा धावफलकावर टोटल 19. 2 गाड्यांच्या मोबदल्यात तिसऱ्या ओव्हरचा खेळ प्रगतीपथावर. पुढील बॉल संतू राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी फुल टॉस बॉल होता फुल टॉस बॉलवरती फुल असा फटका पाहायला भेटतो चेंडूला उडवले सीमारेषा पार गेंद डालना चाहता था लेकिन गली में लेकिन गेंद गई दिल्ली में सीमारेखा पार 6 रनों के लिए. तर डीजे ने स्वागत केलं जाईल इथं मात्र बॅटरचं. पुढील बॉल वेटा डायरेक्ट चंद्रा चेंडू सीमारेषा पार खिलाड़ी के मस्तक में दस्तक इथे भेटेल षटकार बिग बॅश धमाका. धन्यवाद डीजे. टोटल 31 लॉस ऑफ 2 विकेट. 55 धावांचा पाठलाग करतो या मॅच मध्ये शिवगड इलेव्हन संघ आणि आतापर्यंत 31 धावा. यावेळी स्कोर ऑफ द विकेटचा फटका पाहायला भेटतोय सुंदर फटका पाहायला भेटतोय स्क्वेअर कटचा चेंडू जाईल डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षकाला टाटा बाय बाय गुड बाय करत चेंडू डाऊन द ग्राउंड सीमारेषा पार बिग बॅश चौकार. इथे मात्र चौकार भेटतोय सुंदर फटका पाहायला भेटतोय. टेनिस क्रिकेटचं सौंदर्य पाहायला भेटलं जसं लेदर क्रिकेट मध्ये हे फटके बऱ्याच वेळा पाहायला भेटत आहेत तोच फटका आपण पाहतोय सुंदर अप्रतिम. यावेळी समोर उडवला हा फटका डीप बॉडी लोंगांच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा पार आली लहर केला कहर आणि इथं मात्र कणकणीत बेतुल बिग बॅश षटकार. तर संतू हा खेळाडू आपण पाहतोय गोलंदाज महागडा ठरतोय आणि टोटल 41 55 टार्गेट 41 टोटल. गरज 12 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. तर तिसऱ्या षटकाचा विचार केला तर संतूचं तिसरं षटक हे महागडं ठरलंय. प्रतिस्पर्धी संघाच्या बॅटरने धावांची लयलूट केली तिसऱ्या ओव्हर मध्ये. दीपेशचा बॉल खोलात टाकला होता फुल लेनचा बॉल होता ऑन साइडला फ्लिक केलाय जमिनी लगतचा फटका एकच धाव. दीपेशचा पहिला बॉल आणि 1 धाव खर्च केली आणि एका धावेने धावफलकावर धावसंख्या टोटल 42. दीपेश आपण पाहतोय गोलंदाज या स्पर्धेमध्ये पहिला हॅट्रिकचा मानकरी ठरला पण या मॅच मध्ये एक चांगली गोलंदाजी करावी लागेल या षटकामध्ये. फुल टॉस बॉल होता यावेळी कलेक्शन थोडं खराब आहे ऑन साइडला चेंडूचा प्रवास शॉट फाईन लेग क्षेत्रामध्ये आणि इथं मात्र एकच धाव आणि नक्कीच बॅटिंग लाईन कडनं रिव्ह्यूची मागणी करण्यात आलेली आहे बिमर साठी. नो बॉल. तर अतिउशी हा प्राप्त करणारा बॉल होता. तिसऱ्या पंचांनी नो घोषित केलेला आहे आणि अतिरिक्त बोनस धावेने धावफलकावर धावसंख्या टोटल 43.
44 माफ करा 44. प्रीतचा बॉल यावेळी ऑन साइडला जमिनीलगतचा फटका, जमिनीला घरंगट चेंडू चाललाय, चाटत चाललाय स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये, एकच धाव भेटेल. टोटल धावफलकर धावसंख्या 45. अजूनही 10 धावसंख्येची आवश्यकता या मॅच मध्ये. 10 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. दीपेशचा हा बॉल खोलामध्ये टाकलेला, खोलात बॉल होता. यावेळी ऑन साइडला मोठा फटका खेळायचा प्रयत्न, मात्र कलेक्शन खराब, तोड पाहायला भेटते. एक धाव पूर्ण केली चौटी. 9 चेंडू आणि 9 धावसंख्येची आवश्यकता. यानंतर आपण मॅचचं समीकरण पाहतोय. पुढे बॉल दीपेश सज्ज असेल पंचांच्या डाव्या बाजूने, कॉमेंट्री बॉक्सच्या एंड कडनं राईट आर्म ओव्हर द विकेट. दीपेश ऑन द मार्क. ओ यावेळी ऑन साइडला उडवलंय, उंचाई, लंबाई, दूरी, एलिव्हेशन, प्रॉपर टाइमिंग, प्रॉपर शॉट सिलेक्शन, प्रॉपर बॉल ला करते हवाई सफर, चेंडू सीमा रेषा पार, षटकार. सुंदर डिलिव्हरी आपण पाहिली, कमबॅक केले. डॉट बॉल. ब्रह्मदेव, देवबाग विपक्ष सनराइज. बॉल द कॅप्टन. टॉस साठी आपण लगेच चला. वाईड बॉल, अतिरिक्त धाव भेटेल प्रतिस्पर्धी संघाला बोनस रूपामध्ये. खराब गोलंदाजी मी म्हणेन. सनराइज त्याचबरोबर ब्रह्मदेव देवबाग टीम कॅप्टन आपण टॉस साठी या. फुल टॉस, फुल लॉस गया. टाटा बाय बाय, गुड बाय. चेंडू सीमारेषा पार, सामना फिनिश केलाय महेंद्र सिंग धोनी स्टाईलने. इथे मात्र हा सामना विजय होतोय. जयती बंद जाता शिवगड 11 टीम.